पाणी दे चला मित्रांनो, कोकणात अशा परंपरा आहेत की आजही जपल्या जातात आपुलकीने। या परंपरा रूढींच्या निमित्ताने सगळे गावकरी एकत्र येतात, गुण्यागोविंदाने आनंदाने आपले सण उत्सव साजरे करतात। आपले बरेचसे व्हिडिओमध्ये तुम्ही हे पाहिलं आहेत। आज आपण आलो आहोत प्रियंकाच्या मामाच्या गावचा गोंधळ पाहण्यासाठी। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घर बसल्या या गोंधळाचा अनुभव आणि आनंद घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग गोपाल आणि सध्या मी कोकणातील नांदगाव येथील असलदे या गावी आहे। असलदे हे प्रियंकाच्या मामाचं गाव आणि या मामाच्या गावचा गोंधळ एक वर्ष ऍड करून येतो, म्हणजे परबांचा एक वर्ष, त्याच्यानंतर लोक्यांचा एक वर्ष, असं आलटून पालटून गोंधळ होतात। या गोंधळाच्या निमित्ताने बरेचसे फॅमिली मेंबर आहेत आपल्या मुंबईवरून वगैरे गावी येतात, या गोंधळाचा आनंद घेतात आणि खूप छान वातावरण असतं। या गोंधळाच्या निमित्ताने सगळे गावातील लोक एकत्र येतात, गुण्यागोविंदाने आनंदाने आपले सण साजरे करतात। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या गोंधळाचा अनुभव घर बसल्या घेणार आहोत। आपण हा गोंधळ कुठून अनुभवत आहे ते कमेंट करून नक्की सांगा। हे सगळे मंडळी बसली आहेत, इनो बसलो, प्रियंका बसल्या, राहुल, गौरव, हो प्रियंकाचो छोटो मामा, त्याचे त्याचे ते जे दोन झील आणि या मामाचो म्हणजे यांच्या मोठ्या भावाचो हो म्हणजे पुतणी। असे खूप वर्षांनी आम्ही ऍक्च्युली खूप वर्षांनी इलो आणि खूप भेटतं त्याच्यामुळे जरा एक वातावरण छानपैकी तयार झालं। आणि तिकडे मामी असत, ही कायम गावातच असतात। हो मामा आउट साईडला असतात, अकडे नसतात। होय ना, होय ना रावले। तर मित्रांनो, आपल्यासोबत परब फॅमिलीचे फॅमिली मेंबर असतात, त्यांची गेली चौथी पिढी आज गुण्या गोविंदान आनंदाने गोंधळाचा कार्यक्रम साजरा करतात। साधारण या गोंधळाची रूपरेषा कशी असतात? आम्ही एक तारीख परब भावकी आणि लोके भावकी मिळून आम्ही ही तारीख गोंधळाची ठरवली जातात। त्याच्यात जी योग्य तारीख असतात ती आम्ही मंगळवार, फक्त आमच्याकडे मंगळवारच गोंधळ असतो। मंगळवारच्या व्यतिरिक्त आम्हाला चालत नाही। तुमची तिथीनुसार असतं की कसं काय? तिथीनुसार नाही, कुठचाही मंगळवार असू दे तो चांगला आम्हाला मंगळवार, जो पौष महिन्यातला मंगळवार, त्याच्यात ते मंगळवारी तो गोंधळ, आमच्या गोंधळाची तारीख ठरते। आमच्या भावकीतल्या लोकांची मिळून आम्ही तारीख ठरवतो। त्याच्यानुसार आम्ही नंतर पहिलं जर आमचे काम असेल तर आम्ही ह्या आमच्या ब्राह्मण स्थळाकडे ब्राह्मण भोजन करून सगळ्यांना जेवण आम्ही वाढतो। त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच आमच्या देवाच्या ब्राह्मणाकडे गाराणं करून तिची आम्ही मंगळवारच्या गोंधळाची सुरुवात करतो। ते दुपारी जेवण, संध्याकाळी पुन्हा संपूर्ण आलेल्या मंडळींना सगळ्यांना जेवण। किती जे लोक असतील, साधारण आमच्याकडे 1000 लोक तरी जेवतातच जेवतात। त्याच्यापेक्षा जरी जास्त आले तरी त्यांना आम्ही पूर्णपणे त्यांना जेवण देतो। आणि या कार्यक्रमाची सांगता कशा पद्धतीने होते? सांगता काय, संध्याकाळ आता गोंधळ झाला, आता चव्हाणक्याची पूजा झाल्यानंतर पुन्हा सकाळी, आता संध्याकाळी 7 वाजता आम्ही जोगवा मागायला जातो। जोगवा मागून आल्यानंतर तो मांड आम्ही भरतो। मांड भरल्यानंतर तो गोंधळाची गावकर मंडळी गाराणं घालून आम्हाला देतात आणि त्या गाराण्यामुळे संपूर्ण लोक आमचे जमलेले असतात, वाडीतले म्हणा, आमच्या सगळ्या गावातले लोक, आणि त्या लोकांच्या समोर आम्ही ते गाराणा करून आम्ही तो गोंधळ चालू करतो। त्याच्यानंतर त्यांची होटी वगैरे भरण्याचं काम, लेडीज लोकांचं होटी भरण्याचं काम होतं, बाहेरचे लोक पाया पडण्याचं होतं। त्यांना आम्ही, बाहेरचे लोक आलेले असतात त्यांना पहिलं प्राधान्य देतो आणि त्यांना पहिलं पाया पडायला देतो। त्याच्यानंतर लेडीज लोक होटी भरतात आणि नंतर गोंधळाला सुरुवात होते। गोंधळ हे करतात। त्याच्यानंतर आता लोक मंडळी, गोंधळाची मंडळी कमी असल्यामुळे आम्ही दुसरा काहीतरी कार्यक्रम ठेवतो करमणुकीसाठी, लोक थांबले पाहिजेत म्हणून। ह्या वर्षी काय डबल बारी आहे, अशी प्रत्येक दशा अवतार तरी करतो, म्हणजे काय असेल त्याचे लोकांच्या म्हणण्यानुसार काय होईल त्याप्रमाणे आम्ही करतो। आणि साधारण तुमच्या फॅमिलीतले ह्या वर्षी किती मेंबर हजर असतात? सगळे लहान पासून मोठ्या, एक अंदाजे आता जवळजवळ आमचे 50-60 लोक तरी आता आलेले आहेत। आमच्या एका भावकीतले, लोके भावकीतले आहेत ते वेगळे, असे आमचे वाडीतले येणारे पुन्हा ते लोक वेगळे।
अशा एक वर्ष तुमचं परबांचं आणि एक वर्ष लोकांकडे कार्य एकच, हा. फक्त जागा वेगळी. त्यांच्याकडे 1 वर्ष, आमच्याकडे 1 वर्ष. खर्चाला बी फक्त एकच. खर्चाला ज्या ठिकाणी परबांकडे असेल त्यावेळी परब मंडळी, हा. लोकांकडे असेल त्यावेळी लोके मंडळी. खूप छान, खूप छान. छान माहिती. आपल्या कोकणात अशा अनेक परंपरा आहेत, रूढी आहेत, ते आपण आजपर्यंत जपत आलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे कुटुंब एकत्र येतात, गुण्यागोविंदाने आनंदाने आपले सण साजरे करतात. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आताच्या पिढीला तुम्ही कार्यक्रम कशा पद्धतीने केले जातात तेही सांगत आहात आणि खूप छान वाटलं इकडे येऊन. आता पुढे आपण गोंधळाचा कार्यक्रम पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्यासोबत हे सगळे लोके परब फॅमिली असतात आणि इकडे जेवणाचं काम त्यांचं चालू असा. मी काय विचारते माहिती आहे, या गोंधळासाठी जे पाहुणे पैक मित्रमंडळी येतात त्यांच्यासाठी साधारण जेवणाचं ऍव्हरेज किती किलोच्या मापात असतात? 1000 माणसं इथे जेवतात. हा. दरवर्षी गोंधळ असतो. लोके भाऊकी परत भाऊकी जातात. एक पूर्ण 1000 लोक जेवतात. हा. पूर्ण आपल्या पंचकृषी. आणि साधारण जर काउंटिंग करायचं झालं तर तांदूळ किंवा हा. बटाटे किंवा जेवणाचं सामान किती किलो पर्यंत असतं? 70 किलो तांदूळ लागतात. हा. 25 किलो बटाटी आणि पूर्ण उसळ पण सर्व लागतं. ते वाटाणे, पुन्हा तूर डाळ, पुन्हा भरपूर 1000 माणसाचं आम्ही जेवण करतो इथे. आणि तुम्ही सगळे जेंट्सच बनवतात? हा, सर्व जेवण आम्ही जेच बनवतो. आणि आमचा तो मेन आचार्य आहे, तो SBI मध्ये कामाला आहे. लोके त्यांचं नाव आहे. त्याच्या अधिकारी आहे, तरी पण तो जेवण एक उत्कृष्ट जेवण बनवतो. त्याच्यानंतर त्याच्या सपोर्टला हडकर म्हणून आहेत, पुन्हा वाळके म्हणून आहेत. ते पूर्ण त्यांची एक टीम आहे. प्रकाश वाळके, महेंद्र हडकर अशी पूर्ण टीम आहे. अशी व्यवस्थित ते जेवण करतात. 1000 माणसाचं जेवण आम्ही बनवतो. ओके, छान. आणि इकडे या गोंधळासाठी कुठून कुठून माणसं येतात? या गोंधळासाठी पूर्ण आमची पंचकोशी, दशकोशी, आयनल, कोळशी, तिकडे नांदगाव, इकडे ओटव, पूर्ण इथे माणसं येतात जेवणासाठी. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. ओके. इकडे आता ना जेवण तयार पैकी भात असा आणि इकडे जा वाटाण्याचे उसळ वगैरे बनवणार. जो वाटण इकडे झालेलं आहे आणि इकडे डाळ बनवणार. हे डाळ बनता इकडे अशा पद्धतीने. इकडे आता गॅस लावल्याने, नाहीतर इकडे चुलीवरती बराचसा जेवण जो असं आता उरकून घेतल्याने इकडे फोडणीचा कांदा वगैरे सगळं तयार असं आहे बघा. आणि हे सगळे भावकी असत, जेंट्स लोक सगळे जेवण बनवतात. इकडे आता जेवण बनवतात ना. इकडे प्रियंकाच्या मामाचं घर, ही प्रियंकाची मामी, आणि आतमध्ये सगळेजण इले असतात. बऱ्याच वर्षांनी भेटल्यामुळे बोलतात. इकडे हे दाखवते की कोण कोण आहेत ते. ह्या प्रियंका बसला, त्याच्यानंतर प्रियंकाच्या मामाचा जिलिओ विनेश, त्याच्यानंतर प्रियंकाच्या मावशीची सावकाश धडपडतं की प्रियंकाच्या मावशीची मुलगी, आणि ही मावशीच्या मुलीची मुली होय ना. हा, ओके. आणि ही मावशीच्या मुलाची मुलगी, आणि ही मामीची मुलगी आणि तिची पोरगी. मामीचीच ना तुझ्या? असं काय करतो? आणि इकडे ना छान पैकी स्वामींची फ्रेम लावली बघा. आता सगळी तयारी झाली आहे, मांडणी करायची बाकी आहे. आता हे सर्वजण जोगवा मागण्यासाठी बाहेर पडणार आहे.
बाकीचे सगळे गेले आहेत जोगवा मागण्यासाठी आणि बाकीच्या उरलेल्या गोंधळांनी इकडे मांड सजवलेला आहे आणि सगळे हे फॅमिली मेंबर. थोड्याच वेळात इकडे गोंधळाला सुरुवात होईल. माशाला वगैरे पेटवतात तो कार्यक्रम बघणार आहोत. आंबाडा असतो ना जोगवा मागून हे लोक आले आहेत.
घंटी बेळपासारखी 12 करा मी तुम्हाला समर्था आज परब घराण्याचा मुंबईपासून सगळ्या कुटुंबांनी गोंधळाचा वार्षिक मांडलेला महाराजा मान करून जी काही इडापिडा असतात ती बाजू करून ठेव आज भवानीची तत्वानी भवानी आज उभी करून काय गाठी असतात ती त्यांची चालू करून ठेव काय इडापिडा असतात बाजू करून ठेव मतमान काढलेलो हा तो मान करून घे आणि मुंबईपासून इतकं सांभाळणार आणि आज भवानी राजी करून सांभाळणार राजी करणार ते बघा गोल मित्र ते अडचण नको
नाही पटाला नाही कसा तो परत ना पटला या नावाने मी फुल ठेवला म्हणजे तू तुला पाहिजे होता मी कसं सांगा मला काय कळता थोडा पाणी द्या चला गोविंद इकडे आहे ना मामाच्या घराच्या अंगणात जेवण वाढण्याची पूर्ण व्यवस्था केली आहे आणि बरेचसे लोक इकडे येऊन या महाप्रसादाचा लाभ घेतात। जसं जेवण सर्वांनी जेंट्स लोकांनी बनवलं आहे तसं सगळे वाढायला सुद्धा जेंट्सच लोक आहेत। इकडे आता गोंधळी आहेत ना, तयारी करून आले आहेत आपलं सादरीकरण करण्यासाठी। गोंधळाची जी गाणी असतात ती मांडण्यासाठी।
आलेले आहेत त्याप्रमाणे भक्त मंडळी जमलेली आहेत या देवीचा गोंधळ कसा ह्या आदिमाया शक्तीनं काय सांगितलेलं आहे सांगा म्हणलेलं आहे बाबा ज्याची कुलस्वामिनी आदिमाया शक्ती आहे आदिमाया शक्ती तुळजाभवानी आहे त्यांना गोंधळ घातला पाहिजे गोंधळ कसा काय घातला पाहिजे महाराज गोंधळ कसा घातला पाहिजे अरे या आदिमायाने सांगितलेलं आहे काय सांगितलंय तुला जर वर्षांनी गोंधळ जमत नसेल तर 3 वर्षांनी गोंधळ घालावा त्रैवार्षिक गोंधळ घालावा 3 वर्षांनी जर गोंधळ जमत नसेल तर बाबा 5 वर्षांनी गोंधळ घालावा पंचवार्षिक गोंधळ घालावा 5 वर्षांनी जर गोंधळ जमत नसेल काय झालंय जरा गोंधळांच्या देणग्या वाढलेल्या आहेत त्यामुळे दरवर्षी त्या गोंधळ घालणं शक्य होत नाही म्हणून बाबा वर्षांनी जमला नाही तर 3 वर्षांनी 3 वर्षांनी जमला नाही तर 5 वर्षांनी 5 वर्षांनी जर गोंधळ जमत नसेल तर मुलाच्या लग्नाचा तरी गोंधळ घालावा मुलाच्या लग्नाचा गोंधळ घालावा आणि मुलाच्या लग्नाचा जर गोंधळ जमत नसेल तर तुझ्या आजीला वर नेताना घालावा नवसाचा तरी गोंधळ घालावा पण गोंधळ घातला पाहिजे नाहीतर काय होतं महाराज जर या देवीचा गोंधळ राहून गेला सगळ्या घराघराचा गोंधळ होतो कसा काय चालण्यात गोंधळ उठण्यात गोंधळ बसण्यात गोंधळ खाण्यात गोंधळ पिण्यात गोंधळ दारू चाट्यावर गोंधळ म्हातारीचा गोंधळ नवरा बायकोचा गोंधळ आणि बाबा सकाळपासून चाललंय त्या सगळा मोठा गोंधळ तो सावळा गोंधळ हे बाबा सगळे गोंधळ होऊ नये म्हणून या आदिमाया शक्तीचा कुलस्वामिनीचा गोंधळ घातला पाहिजे गोंधळ जागरण बाबा केलं पाहिजे हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम धन्यवाद. प्रभू परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली आपली ही कोकण भूमी आणि या कोकण भूमीमध्ये निसर्गाने नटलेला हा माझा सिंधुदुर्ग जिल्हा. सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी या युट्यूबच्या माध्यमातून आज तुमचा सगळ्यांचा कार्यक्रम आज 7 समुद्रापलीकडे पोहोचवण्याचं काम जर कोण करत असेल तर आदरणीय या ठिकाणी एक व्यक्ती उपस्थित आहे. आदरणीय यश चव्हाण, कला कोकण यश या नावाने त्यांचं युट्यूब चॅनल आहे. त्यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत विघ्नहर्ता गणपती गजाननाच्या मी नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता स्वयंभू विमलेश्वराचा आशीर्वाद घेऊन
माझी कुलदेवता आई कुलस्वामी अंबा भवानी तिचा आशीर्वाद घेऊन इथली स्थान देवता इथली रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून त्याचप्रमाणे श्रीदेव रामेश्वर आई माऊली यांचे आशीर्वाद घेऊन सत्याचा वाणी श्री सत्यनारायणाला वंदन करून आणि संपूर्ण जगताचा आराध्य दैवत इकडे गोंधळाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले संतोष दोहिलाने दोन्ही बुवांना या ठिकाणी गुरव बुवा या दोन बुवांना आमंत्रित केले आणि भजनाची बारी सुरू केली. भगवंताचं नामस्मरण आपण करूया. वाजले की तेव्हा आता 11 वाजले आहेत आणि तिकडे गोंधळ घालून झाला. त्याच्यानंतर डबल बारी सुरू झाली. सगळे गोंधळाच्या पाया वगैरे पडून आम्ही आत्ता 11 वाजता जेवायला बसलो. इकडे सगळे आता थोडेसे लोक जे आले आहेत ती जेवायची बाकी आहेत आणि घरातली बाकी आहेत आणि इथं बऱ्यापैकी जेवण झालेली आहे. खूप वाढ आहे, खूप वाढ. इकडे जेवणामध्ये ना वरण भात वाटाण्याची म्हणजे काळ्या वाटाण्याची उसळ आणि बटाट्याची भाजी आणि लोणचं